SIR संमेलन होतं जे महाराष्ट्राच्या मतदार यादीत 50 लाखहून अधिक बांगलादेशी नावं घुसले आहेत. ते मतदार यादीत शुद्धीकरण अभियानात यात वगळले जाणार. 20 एप्रिल नंतर असं दिसतंय की महाराष्ट्रात SIR चं काम सुरू होणार. 2009 नंतर मोठ्या प्रमाणात लाखो बांगलादेशी आलेले आहेत. त्यांनी खोटे आधार कार्ड, खोटे कागदपत्र बनवून जे नावं घुसवली आहेत. या सगळ्यांच्या बाबतीत कायद्यात ही तरतूद आहे की जो निवडणूक आयोगाला खोटे शपथपत्र देणार, खोटे कागदपत्र देणार, ज्याचा जन्म इथे झाला नाही तो मतदार यादीत नाव नोंदवणार, त्याला 3 वर्षाची सजा होणार. पहा, नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज ह्या ठिकाणी SIR म्हणजे मतदार यादीचं शुद्धीकरण म्हणजेच त्यांचं पुनर्निरीक्षणाचं जे काम निवडणूक आयोगाच्या वतीनं सुरू आहे, त्या अभियानाची माहिती देण्यासाठी आमचे नेते सन्माननीय माजी खासदार डॉक्टर किरीटजी सोमय्या साहेब या ठिकाणी आले होते. त्यांच्या समवेत त्या ठिकाणी आमचे नव्याने नियुक्त झालेले प्रभारी सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब आमदार, आपले माजी खासदार संजूजी नाईक साहेब, BLA 1 सागरजी नाईक साहेब आपले ऐरोलीचे, आणि BLA 1 बेलापूरचे आपले निलेश म्हात्रे, आणि अन्य आमचे महापौर ताई सुजाता पाटील, त्याचबरोबर महापौर आमचे यशवंतजी भगत साहेब, सगळ्या उपस्थितांच्या मध्ये एक माहिती देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी की नक्की SIR म्हणजे काय, SIR मध्ये त्या आपल्या कार्यकर्त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे. कारण 2002 ची जी नावं ती यादी होती, तीच यादी कमी अधिक फरकाने या 20 वर्षामध्ये पुढे आली. डिलीट नाव वगैरे झाली नाही, परंतु ह्या 20 वर्षामध्ये अनेक नावं अशी आहेत ज्यांचा या महाराष्ट्र भूमीशी संबंध नाही, ज्यांचा ह्या संपूर्ण देशाशी संबंध नाही, पण त्यांची नावं ह्या ठिकाणी आहेत. काही दुबार मतदार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गोष्टी आहेत. आणि सुदैवानं आता त्याचं पुन्हा पुनर्निरीक्षण होणार आहे, म्हणजेच मतदार यादीचं शुद्धीकरण होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जे 2002 पर्यंत मतदार होते, जे मतदार त्या ठिकाणी आता नव्यानं मतदार प्रक्रिया पूर्ण करतील, अर्ज भरतील, त्यांची त्या 2002 मध्ये त्यांच्या नातेवाईकांची जर नावं नसतील तर ती नावं या ठिकाणी कन्सिडर केली जाणार नाहीत. परंतु अशा गोष्टी ह्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये समजल्या पाहिजेत. ती एक जबाबदारी आहे, सामाजिक भान असल्याचं ते लक्षण आहे. आणि त्यासाठीच या ठिकाणी आज किरीट सोमय्याजी या ठिकाणी आले होते. आमच्याही कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालं की नक्की ह्याचा परिणाम कसा भविष्यात होणार आहे. इलेक्शन ही येतेच, परंतु त्या इलेक्शनच्या जोरावर वोटिंग करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी घडवल्या जातात आणि त्या चुकीच्या गोष्टींना परिणाम हा राज्याला, पर्यायानं देशाला त्या ठिकाणी होतो. म्हणून आपले लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आमच्या राज्याचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आपले प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत, आणि आमच्या आता नवी मुंबईचे आपले नेते सन्मान्य मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ह्या मतदार यादींचं शुद्धीकरण करताना प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी असला पाहिजे. कारण गल्ली बोळामध्ये राहणारा कार्यकर्ता आहे, त्याला माहिती झाली पाहिजे, आणि ती माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान सुरू आहे. आमच्या त्या बाबत कार्यशाळा झाल्यात, नव्या मुंबईची कार्यशाळा झाली, मंडळ स्तरावरची कार्यशाळा झाली. आज या ठिकाणी किरीटजी सोमय्या साहेब आले होते. अशा पद्धतीनं SIR म्हणजे काय आणि त्याचा परिणाम लॉंग टर्म साठी कसा होऊ शकतो ही माहिती त्या ठिकाणी देण्यासाठी आज किरीटजी सोमय्या साहेब आले होते. चांगल्या प्रकारे माहिती दिली. आमच्या नवी मुंबईतल्या आमच्या कार्यकर्त्यांमार्फत निवडणूक आयोगाला जे सहकार्य हवं आहे ते सहकार्य मिळेल. परंतु त्यासाठी जी नावं ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं, खोट्या पद्धतीनं, खोटी कागदपत्र करून त्या ठिकाणी टाकलेली आहेत, ती नावं डिलीट झालीच पाहिजेत. याच्यासाठी आमचं त्यांना 100% सहकार्य असेल, आणि ती नावं आम्ही त्या ठिकाणी कमी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.